नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. रोज तीच भाजी खाऊन किंवा रोज भाजी चपाती खाऊन किंवा तेच जेवण जेवून जर कंटाळा आला असेल तर नक्की ही पनीरची रेसिपी तुम्ही घरी ट्राय करू शकता. अगदी हॉटेलमध्ये जशी आपण खातो त्याहीपेक्षा भारी चवीची आपण घरी बनवू शकतो. सहज सोप्या पद्धतीने ही पनीरची रेसिपी होते. सुंदर चवीची तर होतेच, त्याचबरोबर अगदी जर तुम्ही एक चपाती खाल्ली तर त्याच्याबरोबर कमीत कमी 2 ते 3 चपाती नक्कीच संपवून टाकणार, हे मात्र खात्रीने मी सांगते. फार छान चवीची ही भाजी होते. अगदी पनीर बटर मसाला आज आपण इथं बनवत आहोत. सुंदर चवीचा हा पनीर मसाला होतो. एकदा घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचा पनीर बटर मसाला कसा झाला. आता चला वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 2 टोमॅटो इथे पिकलेले घेतलेत मी आणि मोठे टोमॅटो घ्या. छान पिकलेले 2 टोमॅटो कट करून घ्यायचे. 2 हिरव्या मिरच्या, 1 मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून उभा चिरून घ्यायचा. 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धणे, काजू पाकळ्या घ्यायच्या. 10 ते 15 काजू पाकळ्या घेऊया. छान आपल्या भाजीला टेक्स्चर येतं. आणि या मसाल्यामध्ये आज आपण पनीर बटर मसाला बनवणार आहोत. इथं पाव किलो पनीर मी घेतलेलं आहे. छान असे पनीरचे मोठे मोठे क्यूब करून घेतले आहेत. अगदी साध्या सोप्या मसाल्यांमध्ये ही रेसिपी होते. त्याचबरोबर थोडासा आपण इथं खडे मसाले घेतले. 2 ते 3 बेडगी मिरच्या, 4-5 मिरी दाणे, 4-5 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 हिरवी वेलची घेतली. 1-2 चमचे तेल घेतलं. त्याच्यामध्ये 1 चमचा बटर घेतलेला आहे. पनीर बटर मसाला आहे तर याच्यामध्ये बटरचा वापर थोडासा जास्ती येतो. फार छान चवीची ही रेसिपी होते. तुम्ही एकदा करून पहा. अगदी हॉटेलपेक्षाही भारी चवीची रेसिपी आपण घरच्या घरी सहज करू शकतो. आता हे पनीरचे जे क्यूब आहेत किंवा पनीरचे तुकडे आहेत ते आपल्याला गॅस फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरती अशा पद्धतीने भाजून घ्या. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण पनीरचे तुकडे भाजून घेतो तेव्हा जेव्हा आपण भाजी बनवतो त्या भाजीमध्ये चिवट होत नाहीत हे. त्याच्यामुळे पनीर थोडंसं आपण सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे. आता त्याच पॅनमध्ये मी मसाले भाजून घेत आहे. 1 कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे. आणि लक्षात ठेवा, पनीरच्या भाजीला कधीही कांद्यापेक्षा टोमॅटोचा वापर जास्ती करा. टोमॅटोमुळे भाजीला छान टेक्स्चर येतं आणि चव फार छान लागते भाजीची जेव्हा पनीरच्या कोणत्याही भाज्यांना तुम्ही टोमॅटो जास्ती वापरता. आता इथं हा कांदा आहे. हा कांदा साधारण गोल्डन ब्राऊन कलरवरती आला की आपण याच्यामध्ये टोमॅटो घेऊया. पहा, हा मसालाही मी बटरमध्ये भाजत आहे. थोडं तेल थोडं बटर असं करून या भाजीला आपल्याला वापरायचं आहे. 1 चमचा तेल घेतलं तर 1 चमचा बटर घ्या. आता हे टोमॅटो आणि ही मिरची आपण या भाजून घेऊया कांद्यामध्ये. पहा, छान असं 1-2 ते 3 मिनटासाठी परतून घेतलं की काजू, लसूण आणि जे आपण आल्याचा तुकडा घेतलेला आहे 1 इंच तोही घेऊया. आणि छान असं हे संपूर्ण मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. 1-2 ते 3 मिनटासाठी मसाले परतून घेतले की आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. आणि झाकण ठेवून हा मसाला छान आपल्याला शिजून द्यायचा आहे. 1 अर्धा चमचा मीठ याच्यामध्ये घेतलं आहे मी. मिठामुळे टोमॅटोला मऊसरपणा येतो आणि टोमॅटो पटकन शिजले जातात. आता थोडक्यात आपल्याला टोमॅटो या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. पहा, आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही आपल्या पनीरच्या भाजीला मसाला करून घ्याल तेव्हा पूर्णपणे मसाल्याचा कच्चेपणा अजिबातसुद्धा भाजीमध्ये लागत नाही आणि अगदी हॉटेलच्या चवीची आपली ग्रेव्ही तयार होते आणि भाजीही तयार होते. आणि पहा, इथं छान 5 ते 6 मिनटासाठी मी झाकण ठेवलं. गॅस स्लो ठेवला आणि स्लो गॅसवरती पूर्ण हे टोमॅटो मऊ करून घेतले आहेत आपण. कांदाही त्याच्यामध्ये मऊ झालेला आहे आणि काजूही आपले फार छान शिजले आहेत. आता हा मसाला थंड करण्यासाठी आपण साईडला ठेवूया. पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि मग आपल्याला याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे. आणि या पद्धतीने सोप्यात सोप्या पद्धतीने अगदी 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही ही भाजी तयार करू शकता घरच्या घरी. आता हे जे आपण धणे, जिरे, बडीशेप घेतली होती, काही खडे मसाले घेतले होते, हलकेसे आपण रोस्ट करून घेऊया. हलकेसे हे मसाले भाजून घ्यायचे आणि मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. या मसाल्यामुळे आपली पनीरची भाजी फार छान होते. आता हा स्पेशल पनीर मसाला म्हणून म्हणायला काय हरकत नाही आहे. कोणत्याही पनीरच्या भाजीसाठी तुम्ही हा मसाला घरच्या घरी करून त्याचा वापर भाजीसाठी करू शकता. पहा, इथं हा पनीर मसाला मी घरी बनवला आणि बाजारातला पनीर मसाला न आणता जर तुम्ही असा घरी बनवलात तर घरच्या मसाल्याची चव काही वेगळीच लागते. तर इथं पहा, हा मसाला आपला भाजून झालेला आहे आणि हा आता आपण मिक्सरला लावून घेऊया. मिक्सरला आधी आपण कांदा टोमॅटो लावून याची पेस्ट करून घेऊ आणि
धणे जिरे नंतर छोट्या मिक्सरला लावून घेऊया. आता पहा इथं आता हा जो छान अशी याची पेस्ट झालेली आहे या मसाल्याची, अगदी होईल एवढी बारीक पेस्ट करून घ्या. जर तुम्हाला पाण्याची गरज पडली तर थोडंसं पाणी घालून ही पेस्ट करून घ्या. आणि हा जो धणे जिरे मिरची आपण भाजून घेतली त्याचा मसालाही आपण करून घेतलेला आहे. हा एकदम बारीक पावडर न करता आपल्याला दरदरीत असा हा मसाला वाटून घ्यायचा आहे. एकदम बारीक पावडर करू नका. आणि ह्या मसाल्यामध्ये जेव्हा तुम्ही पनीर बटर मसाला किंवा पनीर कढाई किंवा पनीर मसाला बनवता, तुम्ही एकदा मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही हा मसाला वापरून जेव्हा पनीरची भाजी केलीत तुमची भाजी कशी झाली. आता इथं 2 ते 3 चमचे मी तेल घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमचा बटर घेतलं, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा हिंग घेतलेला आहे. त्याच्यामध्येच आपण लाल बेडगी मिरची पावडर घेतली, त्याचबरोबर 1 चमचा आपण किचन किंग मसाला घेतला. मसाले जळू न देता पटकन 2 मिनटात आपण जो वाटण केलेलं आहे ते वाटण तेलामध्ये घेऊया. आणि छान असा हा पूर्णपणे हा मसाला आपल्याला 1-2 ते 3 मिनटासाठी छान परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी 2 सिमला मिरची आणि 1 कांदा मोठा कट करून घेतलेले आहेत. पहा इथं सिमला मिरची मोठी कट करून घेतली, त्याचबरोबर कांदाही असा मोठा कट करून घेतलेला आहे. आणि कांदा, सिमला मिरची आणि हे जे आपलं वाटण आहे हे पूर्णपणे आपण 1-2 ते 3 मिनटासाठी मंद गॅसवरती परतून घ्यायचं. आता याच्यामध्येच आपण जो पनीर मसाला केलेला आहे तो 2 चमचे पनीर मसाला घालूया. छान चवीचा हा पनीर होतो, करून पहा तुम्ही. 2 चमचे मी पनीर मसाला पाव किलो पनीरसाठी वापरलेला आहे. आणि उरलेला मसाला मी कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे. ज्या वेळेला पनीरची भाजी करणार त्यावेळेला हा मसाला तुम्ही वापरू शकता. अगदी पनीर मसाला किंवा काजू मसाल्याला तुम्ही हा मसाला वापरू शकता. पहा 1-2 ते 3 मिनटासाठी आपल्याला हे पूर्ण मसाले आणि ही भाजी छान परतून घ्यायची. आणि याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. हे पाणी गरम पाणी घ्या, म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ही ग्रेव्ही दरदरीत होते आणि तरीही छान येते आपल्या ग्रेव्हीला. तर इथं मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि तेच पाणी गरम करून आता ह्या ग्रेव्हीसाठी घेत आहे. थोडंसं आपण चवीनुसार पुन्हा एकदा मीठ घेऊया आणि ही छान अशी ग्रेव्ही आपली तयार झाली आहे. पहा इथं पनीर बटर मसाला किंवा पनीर कढाई आज आपण इथं बनवत आहोत. अगदी घरच्या घरी, अगदी 5 स्टार हॉटेलच्या भाजीलाही ही भाजी लाजवेल एवढी सुंदर चवीची ही भाजी होते. आता जे पनीर आपण रोस्ट करून घेतलं होतं ते पनीर आपण घेऊया भाजीमध्ये. पहा इथं 1-2 ते 3 मिनटासाठी आपण पाणी घालून ही भाजी छान वाफ काढून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पनीर घ्यायचं आहे. पनीर घेऊन पुन्हा एकदा, आणि हे सगळं आपल्याला मंद गॅसवरती करायचं. गॅस फास्ट करू नका किंवा गॅस मिडियमही ठेवू नका. मंद गॅसवरती पूर्णपणे ही भाजी, इथून पुढची भाजी आपल्याला पूर्ण मंद गॅसवरती करायची आहे. छान पनीरला उकळी आली की मी कसुरी मेथी 1 चमचाभर घेतली, ती कसुरी मेथी भाजीमध्ये घेतली आहे. अगदी 2 ते 3 मिनटासाठी पुन्हा एकदा ही भाजी आपण परतून घ्यायची. आणि याच्यावरती आता झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून छान अशी वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे भाजीची. 1-2 ते 3 मिनिट आपल्याला मंद गॅसवरती भाजीची वाफ काढून घ्यायची आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. पनीर बटर मसाला तोही साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आज आपण बनवला आहे. अगदी बॅचलर किंवा अगदी नवशिकेही ही भाजी सहज सोप्या पद्धतीने बनवू शकतात. जास्तीचे कोणतेही मसाले न वापरता घरच्या मसाल्यांमध्ये आपण ही आज भाजी बनवली आहे. सुंदर चवीची ही पनीरची भाजी होते. अगदी रोटी, नान, पराठा, भाकरी, चपाती किंवा वाफळलेल्या भाताबरोबर तुम्ही याचा स्वाद घेऊ शकता. आणि एकदा ही भाजी अशा पद्धतीने करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ही भाजी घरी ट्राय केलीत का, आणि जर ट्राय केली असेल तर तुमची भाजी कशी झाली. सुंदर चवीची ही भाजी होते. अगदी माझ्या घरामध्ये तर सगळ्यांनी ही भाजी खाल्ली आणि सगळ्यांनी अगदी फार कौतुक केलेलं आहे ह्या भाजीचं. त्याच्यामुळे तुम्ही पण ही भाजी करा आणि घरातल्यांना खाऊ घाला, नक्कीच तुमची वाहवा होईल. आता ही भाजी आपली तयार झाली आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा दुधावरची साय घेतली आहे. या साईमुळे भाजीला छान टेक्स्चर येतं आणि चवही छान होईल. अगदी मऊ मुलायम भाजी आणि त्याचबरोबर चवही वाढते ह्या भाजीची. तर इथं पहा छान असं 1 चमचाभर मी दुधावरची साय घेतली किंवा अगदी तुम्ही फ्रेश क्रीमही वापरू शकता. आणि छान एकसारखं आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करायचं आहे. आणि आता ही भाजी आपल्याला
मस्तपैकी नान, पराठा, रोटी किंवा अगदी तुम्ही गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर सर्व करू शकता. थोडीशी कोथिंबीर वरून घालूया, गॅस बंद करायचा आणि भाजी आपल्याला सर्व करायची आहे. आणि अशा पद्धतीने पनीर बटर मसाला घरच्या घरी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.